Good morning everyone. I welcome you to the second lecture of 12th standard HSC board. आता कालपासूनच आपण अकाउंट्सची लेक्चर स्टार्ट केली आहेत. अशीच सिमिलर लेक्चर्स तुम्हाला थिअरीसाठी पण मिळणार आहेत. OCM, SP, इकॉनॉमिक्स साठी. सिमिलरली वील बी ऑल्सो स्टार्टिंग मॅथ्स लेक्चर्स. मला तुम्हाला ह्याच्यात एक इम्पॉर्टंट पॉइंट सांगायचा आहे की खूप लोकांचा कॉमर्समध्ये असा ॲटिट्यूड असतो की आपण फक्त अकाउंट्स करू नीट, अकाउंट्स आपल्याला येतंय, बाकी थिअरी सब्जेक्ट्स काय आहे शेवटच्या दिवशी अभ्यास करून जाऊ पेपरला. 100 पेजेसची बुक आहे. पण आय कॅन टेल यू डेफिनेटली, मी जेवढ्या स्टुडंट्सचं काउन्सिलिंग केलंय, कोणत्याही स्टुडंटनी ऑलमोस्ट प्रिलिमच्या डे पर्यंत फुल टेक्स्टबुक वाचलेलं नसतं. हा सगळ्यांचा कॉमन प्रॉब्लेम आहे. का? कारण देर इज अ लॉट ऑफ इग्नॉरन्स टुवर्ड्स द थिअरी सब्जेक्ट्स. पण ऍक्च्युली आपल्याला असं करून चालणार नाही. कधी कधी असं होऊ शकतं की तुम्हाला अकाउंट्समध्ये 100 मार्क्स मिळाले, पण थिअरी सब्जेक्टमध्ये तुम्हाला 70, 75 असे मार्क्स मिळाले. तर अल्टिमेटली तुमचं जे पर्सेंटेज आहे, ॲग्रिगेट पर्सेंटेज, इट इज गोइंग टू फॉल ऑफ टू सम लाईक 80-85%. सो तुम्हाला ही सिच्युएशन चालणार आहे का? अकाउंट्समध्ये जेव्हा तुम्ही स्कोअर केलंय तेव्हा ऑब्व्हियसली your target should be crossing 90% in your board examination. त्याच्यासाठी तुम्हाला थिअरी सब्जेक्ट्सवर पण पूर्ण ग्रिप असणं नेसेसरी आहे. सो आपल्याकडे आपण कधीच फक्त अकाउंट्सला इम्पॉर्टन्स देणार नाहीये. वी आर गोइंग टू गिव्ह इक्वल वेटेज, इक्वल इम्पॉर्टन्स टू ऑल द थिअरी सब्जेक्ट्स, बिकॉज ऑल आवर फॅकल्टीज ट्रूली बिलीव्ह की थिअरी सब्जेक्ट्समध्ये पण 90+ मार्क्स स्कोअर करणं अजिबात इम्पॉसिबल नाहीये. आमचा टीचिंग पॅटर्न जो आहे, किंवा आम्ही जितका लाईव्हली क्लास घेतो किंवा ज्या नोट्स आहेत आम्ही प्रोव्हाइड केलेल्या, यू जस्ट हॅव टू स्टिक टू देम, यू जस्ट हॅव टू फोकस ऑन दोज नोट्स. तुम्हाला क्लास संपेपर्यंत ऑटोमॅटिकली सगळ्या थिअरीच्या कन्सेप्ट, सगळ्या थिअरीचे डिटेल्स लर्न झालेले असतील अँड यू विल ऑल्सो हॅव अंडरस्टूड द कन्सेप्ट्स बिहाइंड इट, द लॉजिक्स बिहाइंड इट. सो आपलं नुसतं घरी एकटं बसून रट्टा मारत बसण्यापेक्षा व्हॉट यू कॅन सिम्पली डू इज व्हेनेवर द लेक्चर्स विल बी अपलोडेड, ती लेक्चर्स तुम्ही बघू शकता. त्याच्यात तुम्हाला मेमरी टेक्निक्स डिस्कस होतील, वेगवेगळे वेज सांगितले जातील ऑफ रिमेंबरिंग दोज कन्सेप्ट्स. त्याच्याने तुमचं लर्निंग खूप फास्ट होईल अँड आय एम शुअर दीज लेक्चर्स ऑफ थिअरी सब्जेक्ट्स ऑल्सो विल हेल्प यू अ लॉट. वी हॅव कंपाइल्ड the entire notes of theory subjects in very crux format. 10 to 15 pages मध्ये तुम्हाला पूर्ण थिअरी सब्जेक्टचे कंप्लीट समरी पॉइंट्स डिस्कस केले जातील. तुम्हाला समरी पॉइंट्स मिळतील इन द नोट्स, विच विल बी very हेल्पफुल फॉर रिवाइजिंग मल्टिपल टाइम्स. ओके, सो रिटेनिंग, रिकॉलिंग इट, रिवाइजिंग इट, या कन्सेप्ट्सनी आपली थिअरी लेक्चर्स होतात अँड दे डेफिनेटली बेनिफिट द स्टुडंट्स. So they'll come on the YouTube channel soon. So you need to watch the theory lectures also very sincerely so that आपल्याला एन्श्योर करता येईल की तुमचे 12th स्टँडर्डचे ओव्हरऑल पर्सेंटेज इन्क्रीज होत आहेत, ना की ओनली अकाउंट्स मधले पर्सेंटेज. ओके, तुम्ही हे जे मी तुम्हाला सांगते आता, हे सगळे डिटेल्स तुम्हाला नोट्स ज्या आहेत त्याच्या लिंक्स, लेक्चर्स जे आहेत त्याच्या लिंक्स, हे सगळं तुम्हाला इंस्टाग्राम थ्रू पण मिळू शकतं. सो तुम्ही इंस्टाग्राम पेज जे आहे बेहरे क्लासेसचं, ते पण प्लीज फॉलो करा सो दॅट यू विल गेट ऑल द अपडेट्स अबाउट whenever the lectures are being uploaded, whenever the notes are being uploaded very fast. Okay, so do follow the Instagram page of Behere Classes. Now let us continue with our lecture of accounts further. In today's lecture, we'll understand what is bookkeeping and accountancy. So let us begin today's session of the introduction of bookkeeping and accountancy. आपल्याला बुककीपिंग आणि अकाउंटन्सीची डेफिनेशन दिली आहे, ती काय आहे एकदा आपण गो थ्रू करू. सो बुककीपिंग अँड अकाउंटन्सी इज एन आर्ट अँड सायन्स ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन्स ऑफ अ बिझनेस, प्रोफेशन अँड वोकेशन. ही जी पूर्ण डेफिनेशन आहे त्याच्यात वेगवेगळे वर्ड्स यूज केलेत. So one by one, now I'll try to explain you what does each and every part of the definition mean.
सो हे करत असताना फर्स्ट वील स्टार्ट विथ व्हॉट इज बिझनेस, प्रोफेशन अँड वोकेशन. सेकंडली we'll be discussing what is recording of transactions. Thirdly, we'll discuss why is bookkeeping and accountancy called as the art and science. And lastly, we'll discuss the concept of what exactly bookkeeping and accountancy means. So moving on to our first point, that is what is business, profession and vocation. So business म्हणजे नक्की काय? The business is any economic activity which is carried out with a profit motive. So economic activity carried out with a profit motive म्हणजे काय? Whenever you're doing something, whenever you're conducting any activity, तुमच्या माइंड मध्ये यू ऑलवेज हॅव इट दॅट यू वॉन्ट टू अर्न मनी आउट ऑफ इट. सो वेन एव्हर यू आर डुईंग समथिंग विथ अन इंटेन्शन टू अर्न मनी, त्याला आपण काय म्हणतो? इट इज अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी विच इज कॅरीड आउट विथ अ प्रॉफिट मोटिव्ह. आता त्याच्यात पुढे जाऊन त्यांनी लिहिलंय इट इन्क्लूड्स मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग अँड एड्स टू ट्रेड. सो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ह्याच्यात काय म्हणलंय? मॅन्युफॅक्चरिंग मीन्स कन्वर्टिंग रॉ मटेरियल इनटू फिनिश प्रोडक्ट्स. सपोज आपण एक्झाम्पल घेऊ, वी हॅव अ शर्ट मेकिंग फॅक्टरी. सो यू आर मेकिंग शर्ट्स. सो वेन यू आर मेकिंग शर्ट्स, तुम्हाला काय काय लागेल त्याच्यासाठी? यू विल नीड क्लॉथ, यू विल नीड बटन्स, यू विल नीड कॉलर्स, यू विल नीड पेंट. हे सगळं जेव्हा एकत्र होईल तेव्हा अ शर्ट विल बी प्रोड्युस्ड. So whatever material you are using for producing that shirt is called as raw material. So this raw material is converted into the finished product, which is your shirt. So that process is called as manufacturing. Second part of the definition includes trading. So what does trading actually mean? Trading is basically बाइंग फ्रॉम वन पर्सन, गिव्हिंग इट टू अदर पर्सन. एकाकडून घ्यायचं, दुसऱ्याला द्यायचं. पण ह्याच्यात थोडं आपण डिटेलमध्ये बघायला गेलो तर इट मीन्स एक्झॅक्टली दॅट बाइंग समथिंग इन बल्क ॲट अ व्हेरी व्हेरी लेसर व्हॅल्यू अँड सेलिंग द सेम प्रोडक्ट इन स्मॉल क्वांटिटी बट ॲट अ हायर व्हॅल्यू. आता तुम्ही बघितलं असेल, तुमच्या घराच्या लेनच्या कॉर्नरला एक किराणा स्टोअरवाला असतो. ओके, त्याच्याकडे तुम्ही पार्लेजी बिस्किट्स आणायला जाता. त्या किराणा स्टोअरमध्ये ती पार्लेजी बिस्किट्स मॅन्युफॅक्चर होतात का? नाही. व्हॉट इज ही डुईंग? ही इज बाईंग दोज पार्लेजी बिस्किट्स फ्रॉम समवन. एक तर कोणीतरी इंटरमिजियरी असेल त्याच्यामधला आणि कंपनीमधला, ऑर एल्स ही इज बाईंग इट डिरेक्टली फ्रॉम द कंपनी. सो जेव्हा तो किराणा स्टोअरवाला त्या कंपनीला अप्रोच करतो किंवा त्या इंटरमिजियरीला अप्रोच करतो टू बाय दोज प्रोडक्ट्स, तो म्हणत असेल का मला 10 पार्लेजीचे पॅकेट्स पाठवून द्या? नाही. तो काय करत असेल? ही मस्ट बी परचेसिंग इट इन thousands of quantities and selling it to all the people in your locality. से एका पर्सनला 5 पॅकेट्स दिली, दुसऱ्या पर्सनला 10 दिली, तिसऱ्या पर्सनला मे बी 2च दिली. सो व्हॉट इज ही डुईंग? ही इज बाईंग इन बल्क. आणि या बल्क परचेसचा त्याला ऍडव्हान्टेज काय मिळतो की ती कंपनी किंवा जो ट्रेडर आहे जो त्याला सेल करतोय तो काय करतो? त्याला कमी प्राइस चार्ज करतो. सो व्हॉट इज ही गेटिंग? ही इज गेटिंग बल्क प्रोडक्ट्स बट ॲट अ लेसर व्हॅल्यू. And when he is selling those products one by one, that is in parts, in smaller quantities, but at a higher value. So what is trading? It is not only buying and selling of goods, but it is a process that buying in bulk at a very lesser value and selling in small quantities, but at a higher value. So we have covered trading. Next part is aids to trade. Aids to trade म्हणजे काय? These are like helping hands of business. So these are all the subordinate activities. तुम्ही लास्ट लाईन जी स्क्रीनवर दिसते ती बघत असाल तर तिकडे म्हणलंय की इट इज नाव टर्म्ड एज सर्व्हिस सेक्टर. सो ऑल द सर्व्हिसेस विच आर प्रोव्हाइडेड टू मेक द बिझनेस अ मच इझियर थिंग टू डू, दोज आर कॉल्ड एज एड्स टू ट्रेड. एड्स म्हणजे काय? हेल्पिंग हँड्स टू द बिझनेस.
सो त्याच्यात काय काय इन्क्लूड होतं? बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्टेशन, हे सगळे काय आहेत? दीज आर द व्हेरियस एड्स टू ट्रेड. So let us revise quickly. What is business? Business is any economic activity which is carried out with a profit motive. तुमचं intention काय असतं? To earn money. It includes manufacturing. Manufacturing म्हणजे काय? Converting raw material into finished product. Next, it includes trading. Trading म्हणजे काय? Trading is buying in bulk at a lesser value and selling in small quantities but at a higher value. And lastly, you have aids to trade, which are supporting services for conducting any business activity. आता बिझनेस तुमचा आहे की नाही हे कळण्यासाठी किंवा हे जस्टिफाय करण्यासाठी सुप्रीम कोर्ट हॅज गिव्हन सम क्रायटेरिया. त्याच्यात 3 पॉइंट्स बेसिकली हायलाइट होतात. फर्स्ट, आपण ऑलरेडी डिस्कस केलाय दॅट बिझनेस शुड ऑलवेज बी कॅरीड आउट फॉर अ प्रॉफिट मोटिव्ह. सपोज तुमच्या फ्रेंडला त्यांची सेकंड हँड 2 व्हीलर सेल ऑफ करायची. तुमचा अजून एक फ्रेंड आहे ज्याला ती सेकंड हँड 2 व्हीलर बाय करायची. ओके, सो व्हॉट आर यू डुईंग? यू आर बायिंग इट फ्रॉम वन फ्रेंड अँड सेलिंग इट टू द अदर फ्रेंड. हे जर तुम्ही ट्रान्झॅक्शन केलं तर हे तुम्ही आयुष्यभर करणार आहात का? इज देअर कंटिन्युइटी और इज देअर व्हॉल्यूम इन द ट्रान्झॅक्शन? नो. So whenever you see any activity and want to check whether it is business, what do you need to do? Profit motive check करायचा, volume आणि continuity. ही 2 व्हीलर तुमच्या फ्रेंडची, एका फ्रेंडची घेऊन दुसऱ्या फ्रेंडला घेणार ना, ही एक कॅज्युअल तुमच्यासाठी ऍक्टिव्हिटी होती. दॅट इज नॉट युअर बिझनेस. दॅट वॉज नीदर इन व्हॉल्यूम नॉर अ कंटिन्युअस ऍक्टिव्हिटी विच यू आर गोइंग टू डू. ओके, सो वी हॅव कवर्ड द कन्सेप्ट ऑफ बिझनेस. मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॉइंट. व्हॉट इज प्रोफेशन? सो प्रोफेशन म्हणजे काय? आता प्रोफेशन इज अगेन एनी इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ऑल्सो कॅरीड आउट विथ अ प्रॉफिट मोटिव्ह. पण ह्याच्यात एक स्टँड आउट पॉइंट काय असतो? दॅट इट इन्व्हॉल्व्स इंटेलेक्च्युअल स्किल्स और स्पेशल ॲबिलिटीज. इंटेलेक्च्युअल स्किल्स और स्पेशल ॲबिलिटीज ह्या ज्या आपण आता म्हणल्या त्या 2 पार्ट्समध्ये सेग्रिगेटेड असतात. फर्स्ट इज प्रोफेशनल स्किल्स आणि सेकंड असतात पर्सनल स्किल्स. प्रोफेशनल स्किल्स मध्ये काय होतं? व्हेनेवर देर इज अ सीए. सीए काय करतो? सीए इज अ प्रोफेशनल. ओके, सो ही डज प्रोफेशन. ही इज डुईंग हिज ओन प्रॅक्टिस. त्याला काय झालेलं असतं? ही हॅज अक्वायर्ड नॉलेज फ्रॉम अ इन्स्टिट्यूट. कुठली इन्स्टिट्यूट? द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. या इन्स्टिट्यूटमधनं ही हॅज अक्वायर्ड नॉलेज. ही हॅज गिव्हन द एक्झाम्स ऑफ दॅट इन्स्टिट्यूट. ही हॅज टेकन मेंबरशिप ऑफ दॅट इन्स्टिट्यूट अँड नाव ही इज गव्हर्न्ड बाय द कोड ऑफ कंडक्ट ऑफ दॅट इन्स्टिट्यूट. सो इकडे काय झालंय? प्रोफेशनल स्किल्स मध्ये काय होतं तर तुम्हाला कळलं असेल की देर इज अ पर्सन who has acquired that knowledge, acquired those skills and using those skills for earning money. Okay, so त्याला restrictions कुठली असतात? त्याला restrictions असतात त्या गव्हर्निंग बॉडीची, जी आपण सीएच्याशी रिलेटेड डिस्कस केलं, ICAI. सिमिलरली CS साठी कुठली असते? ICSI. सिमिलर बॉडीज असतात लॉयर्स साठी, डॉक्टर्स साठी. सो ऑल ऑफ दीज आर प्रोफेशनल्स बट they have professional skills, that is skills which are acquired, education which has been acquired from any institute, and so they have to follow the guidelines or the rules and regulations given by the institute when they are conducting their professional activity. Second जी गोष्ट आहे स्किल्स मधली, those are personal skills. पर्सनल स्किल्स कोणाकोणाच्या असतात? सिंगर्स, डान्सर्स, पेंटर्स, ऍक्टर्स, स्पोर्ट्समॅन, ह्यांना सगळ्यांना कुठले असतात? पर्सनल स्किल्स. ते त्यांच्या इनहेरंट पर्सनल स्किल्स यूज करून काय करतायत? दे आर अर्निंग मनी फॉर देमसेल्व्स. आपण बघतो क्रिकेटर्सना, से सचिन तेंडुलकर, ही हॅज अ स्पॉन्सरशिप. त्याच्या बॅटवर लोगो असतो MRFचा. सो व्हॉट इज दॅट? ही हॅज अ स्पॉन्सरशिप फ्रॉम देम. व्हॉट इज हिज स्किल? ही हॅज अ स्किल दॅट ही इज अ व्हेरी व्हेरी गुड बॅट्समॅन. सो तो त्याच्या बॅटिंग स्किल्स यूज करून MRFची स्पॉन्सरशिप घेऊन व्हॉट इज ही डुईंग? ही इज अर्निंग मनी. Shahrukh Khan, Amitabh Bachchan, what are they doing? They are acting in films. They are acting in films and taking money, making money out of it. Okay. So what is that? Actors, sportsmen, these are all people who have personal skills.
सो प्रोफेशन म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे परत एकदा. इट इज ऑल्सो अन इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट विथ अ प्रॉफिट मोटिव्ह, बट इट इन्व्हॉल्व्स 2 टाइप्स ऑफ स्किल्स. एक तर प्रोफेशनल स्किल्स असतील, नाही तर पर्सनल स्किल्स असतील. प्रोफेशनल म्हणजे अक्वायर्ड, पर्सनल म्हणजे इनबिल्ट असतात तुमच्या क्वालिटीज. ओके, सो दिस वॉज ऑल अबाउट प्रोफेशन. Moving on to the next point, we have vocation. Now, what is vocation? So, vocation is way of life that earns a livelihood. Way of life म्हणजे काय? तुम्ही सकाळी कधीतरी घरी आपल्या चॅनल लागलेलं बघितलं असेल रामदेव बाबांचं. What does he do? He is teaching yogasanas to people and making money out of it. So, is he doing a business? Is he doing profession? No. He is teaching the way of life to people. He is telling people how to lead a healthy lifestyle. He is preaching yoga and earning money out of it. So this is not business or profession. This is a third thing which is there, that is vocation. Similarly, आपण बघितले श्री श्री रविशंकर, art of living. What is that? That is also again vocation. Similarly, तुम्ही YouTube scroll करत असताना तुम्हाला बऱ्याचशा वेळेला काही मोटिवेशनल स्पीकर्सचे व्हिडिओज दिसतात. Now, what are these motivational speakers doing? They are conducting big sessions. They are conducting motivational seminars. आणि त्यांच्यातून त्यांना काय मिळतंय? They are earning fees. So that is called as vocation. So what are these people doing? These people are teaching people how to lead life or how to live life in a better way and making money out of it. So vocation in short काय आहे? It is a way of life that earns a livelihood. ह्यांच्याकडे कधीही ते स्वतः पैसे मागत नाही. ते काय म्हणतात? जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही विलिंगली पैसे देऊ शकता. ओके, सो दे आर नॉट पीपल. दे से दॅट वी आर नॉट वर्किंग विथ अ प्रॉफिट मोटिव्ह. ओके, दे ऑटोमॅटिकली अर्न मनी आउट ऑफ इट. सो दॅट इज वोकेशन, वे ऑफ लाईफ दॅट अर्न्स देम अ लाईव्हलीहुड. आता तुम्ही म्हणाल आपण ही कन्सेप्ट का डिस्कस केली? बिझनेस, प्रोफेशन, एव्हरीथिंग इज डन विथ अ प्रॉफिट मोटिव्ह. सगळीकडे मनी अर्निंग हा इंटेन्शन आहे. देन वी विल रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स ऑफ बोथ बिझनेस ॲज वेल ॲज प्रोफेशन. मग हे डिस्टिंक्शन नेसेसरी काय आहे? वाय इज देअर अ लाईन अँड वाय इज इट इम्पॉर्टंट टू नो विच ॲक्टिव्हिटी इज बिझनेस अँड विच ॲक्टिव्हिटी इज अ प्रोफेशन? सो टॅक्समध्ये एक कन्सेप्ट असते. ॲज पर सेक्शन 44AB ऑफ द इन्कम टॅक्स ऍक्ट 1956 काही टॅक्स ऑडिट लिमिट्स आहेत त्या स्पेसिफाय केल्या. टॅक्स ऑडिट म्हणजे काय? टॅक्स ऑडिट लिमिट म्हणलं मी. टॅक्स भरण्याची लिमिट नाही, म्हणजे त्यांना टॅक्स भरायचा नाहीये, त्यांना टॅक्स ऑडिट करून घ्यायचंय. नाउ बेसिकली व्हॉट इज दिस कन्सेप्ट ऑफ टॅक्स ऑडिट? तर व्हेनेवर यू आर फाइलिंग योर इन्कम टॅक्स रिटर्न, whenever you are paying tax to the government, you should get it checked and certified from a chartered accountant. ह्याला म्हणतात टॅक्स ऑडिट. सो तुम्ही तुमचं अकाउंटिंग सगळं प्रॉपरली केलंय की नाही, टॅक्स कम्प्युटेशन बरोबर आहे की नाही, ह्याच्या सगळ्याचं चेकिंग केलं जातं बाय अ CA. दॅट इज कॉल्ड एज टॅक्स ऑडिट. सो हे टॅक्स ऑडिट करताना देर आर व्हेरियस लिमिट्स स्पेसिफाईड फॉर बिझनेस अँड प्रोफेशन. सो तुमचा बिझनेस करत असताना इफ युअर टोटल टर्नओव्हर और ग्रॉस रिसीट्स exceed 1 crore, then you have to mandatorily do tax audit. Similarly, professional साठी ही लिमिट जी आहे ती 1 crore नाहीये. Once their turnover किंवा gross receipts exceed 50 lakhs, then they need to get compulsorily tax audit done from a CA. So tax audit करून घेणं compulsory कधी असतं? For a business, it is compulsory after reaching the turnover of 1 crore, and for a professional, it is compulsory after reaching the turnover of 50 lakh. So yeah, different limits आहेत ना. So it is very important to know whether a person is actually a professional or a businessman. That is, whether he is conducting a business activity or he is doing a profession. So त्याच्या बेसिसवर डिटरमाइन केलं जाईल की when does he need to get his books audited by a chartered accountant. Next concept which we have, which we were going to cover from the definition, is recording of transaction. आपण परत एकदा डेफिनेशन आठवूयात की काय म्हणलेली. बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इज an art and science of recording transactions of a business, profession and vocation. ह्यातला लास्ट पार्ट तर आपला डिस्कस करून झाला बिझनेस, प्रोफेशन, वोकेशनचा.
आता आपण डिस्कस करणार आहे व्हॉट डू द वर्ड्स रेकॉर्डिंग अँड व्हॉट डू द वर्ड ट्रान्झॅक्शन ऍक्च्युली मीन. सो रेकॉर्डिंग मध्ये काय आहे? रेकॉर्डिंग इज एंटरिंग एनी ट्रान्झॅक्शन्स विच आर बीइंग डन इन द बुक्स ऑफ अकाउंट्स. सो दॅट इज कॉल्ड ॲज रेकॉर्डिंग. रेकॉर्डिंग आता कसं असलं पाहिजे? रेकॉर्डिंग शुड बी व्हेरी व्हेरी सिस्टमॅटिक. तुमची जेवढी ट्रान्झॅक्शन होत आहेत बिझनेसमध्ये सगळी रेकॉर्ड झाली पाहिजे. नेक्स्ट आहे क्रोनॉलॉजिकली. क्रोनॉलॉजिकली म्हणजे काय? जे सकाळी झालेलं ट्रान्झॅक्शन आहे ते आधी रेकॉर्ड झालं पाहिजे, दुपारी झालेलं ट्रान्झॅक्शन आहे ते नंतर रेकॉर्ड झालं पाहिजे. सो इट शुड बी क्रोनॉलॉजिकली. नेक्स्ट डेट वाईज. डेट वाईज म्हणजे 1 एप्रिलला झालेली ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर 5 एप्रिलला, त्याच्यानंतर 10 एप्रिलला. सो इट शुड गो डेट वाईज. सो जर्नल आपण बघतो, इट इज अ डेट वाईज रेकॉर्ड. सो दॅट बिकम्स ड्यू टू रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन्स डेट वाईज. आणि लास्टली त्यांनी म्हणलंय इट शुड बी व्हेरी व्हेरी अॅनालिटिकल. अॅनालिटिकल म्हणजे काय? सगळ्या डिटेल्स ट्रान्झॅक्शनच्या त्या रेकॉर्डिंग मधनं कम्युनिकेट झाल्या पाहिजे. ओके, सो व्हेनेवर यू रेकॉर्ड एनी ट्रान्झॅक्शन इन द बिझनेस इट शुड बी recorded analytically, giving all the details, specifying everything related to that particular transaction. So that was the process of recording. Next we come on to transactions. Transactions म्हणजे काय? तर त्याची डेफिनेशन दिली आहे, the act of exchange of goods or services or other things for money or money's worth. So the act of exchanging goods or services. Goods म्हणजे काय? Act of exchanging goods or services. आपण म्हणलं आपण शर्ट मॅन्युफॅक्चर होतो, आपण शर्ट मॅन्युफॅक्चर केला, त्याच्यानंतर आपण तो कोणाला तरी सेल ऑफ केला. सो व्हॉट आर वी डुईंग? वी आर एक्सचेंजिंग आर गुड्स फॉर व्हॉट? फॉर मनी. दॅट पर्सन विल पे अस मनी. सिमिलरली एक सीए आहे, तो काय करतोय? तो त्याच्या सर्व्हिसेस देतोय, त्याच्यातनं पैसे अर्न करतोय. सो व्हॉट इज दॅट? Goods or services. So it is the service part. Or other things. Other things म्हणजे काय? आता बिझनेसमॅन बिझनेसमधनं जे जे काही विकेल ते कंपल्सरी त्याचे गुड्स असतील असं असतं का? नाही. गुड्स म्हणजे काय? गुड्स आर बेसिकली द थिंग्स or the particular objects in which the businessman is dealing. ओके, सपोज आपण परत तेच एक्झाम्पल घेऊ की आपण शर्ट मॅन्युफॅक्चरर आहोत, तर आपल्या बिझनेसमध्ये गुड्स काय आहेत? आपले मॅन्युफॅक्चर झालेले शर्ट्स. ओके, पण आपल्या फॅक्टरीमधली मशिनरी जी आहे ती जुनी झाली आहे, आपल्याला ती मशिनरी सेल ऑफ करून टाकायची आहे. तर ती आपण मशिनरी जेव्हा सेल ऑफ करतो तरी आपण असं म्हणू का वी हॅव सोल्ड गुड्स? नाही. सो दॅट कम्स इन अदर थिंग्स. तुमच्या ऑफिसमध्ये रोज पेपर येत असेल, तो पेपर त्याची रद्दी होते, करेक्ट? रद्दी झाल्यानंतर रद्दी तुम्ही विकली तर तुम्ही गुड्स विकताय का? नाही. So that again comes in other things. So exchange of goods or services or other things. For money म्हणजे काय? ते विकून आपल्याला परत पैसे मिळाले तर काय झालं? इट इज एक्सचेंजिंग फॉर मनी. पण दुसरं त्यांनी म्हणलंय मनीज वर्थ. मनीज वर्थ म्हणजे काय? ऍक्च्युअली मनी मिळणार नाही. यू विल रिसीव्ह समथिंग विच इज इक्विव्हॅलंट टू मनी. तुम्ही शर्ट दिले आणि एका जीन्स मॅन्युफॅक्चररनी तुम्हाला जीन्स दिल्या, हे काय झालंय? This is exchanging for money's worth. You sold your shirt, that person sold you his jeans. तुमच्यात monetary exchange नाही झालं, but he gave you something in return which was equivalent to the money value. त्याच्यात आता ट्रान्झॅक्शनचे 3 टाइप्स आहेत. पहिलं आहे कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन म्हणजे काय? तुम्ही कुठली तरी प्रोडक्ट सेल करताय and immediately you are getting payment for it on the spot. Such a transaction is called as cash transaction. त्यांनी काय म्हणलंय? Transactions where one of the items exchanged is cash. So एक आयटम जो एक्सचेंज आहे तो असतो कॅश. आता इथे कॅश म्हणजे फिजिकल कॅश नाही, नोट्सच द्यायला पाहिजे, चिल्लरच द्यायला पाहिजे मग कॅश झाली असं नसतं. त्यांनी तुम्हाला चेक दिला पण ऑन द स्पॉट दिला तरी इट विल बिकम अ कॅश ट्रान्झॅक्शन. सेकंड टाइपचे ट्रान्झॅक्शन आहेत, दोज आर क्रेडिट ट्रान्झॅक्शन. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय असतं? मी कोणाला तरी गुड्स सेल करते किंवा मी कोणाला तरी सर्व्हिसेस देते, पण ते मला इमिजिएट पेमेंट देत नाहीत. ते काय करतात? दे प्रॉमिस टू पे मी ॲट अ फ्युचर डेट. सो वेन आय रिसीव्ह अ प्रॉमिस टू रिसीव्ह पेमेंट ॲट अ फ्युचर डेट, आय एम नॉट रिसिव्हिंग मनी ॲट दॅट पर्टिक्युलर टाइम.
सो हे काय झालं, क्रेडिट ट्रान्झॅक्शन. ह्याला क्रेडिट ट्रान्झॅक्शन का म्हणतात, बिकॉज आय एम गिव्हिंग देम सम टाइम, आय एम गिव्हिंग देम सम क्रेडिट पिरियड टू पे ॲट अ लेटर डेट. सो दॅट इज अ क्रेडिट ट्रान्झॅक्शन. आणि थर्ड टाईपचं ट्रान्झॅक्शन आहे बार्टर ट्रान्झॅक्शन. बार्टर ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं, गुड्स आर एक्सचेंज फॉर गुड्स, सर्व्हिसेस आर एक्सचेंज फॉर सर्व्हिसेस, कमोडिटीज एक्सचेंज फॉर समथिंग एल्स. सो इकडे कॅश इन्व्हॉल्वमेंट नाहीये, इथे मनी इन्व्हॉल्वमेंट नाहीये. Goods or services or other commodities are exchanged for certain other goods or services. आपण इथे एक example घेऊ. Suppose one teacher had broken his finger. One teacher had broken his finger. He wanted to get a surgery done for his finger. So he went to a hospital आणि त्या डॉक्टरकडनं त्यांनी सर्जरी करून घेतली. आता या सर्जरीचे चार्जेस झाले 50,000 रुपीज. या सर्जरीचे चार्जेस होते 50,000 रुपीज. ते डॉक्टर त्या टीचरशी बोलत असताना त्यांना लक्षात आलं की हे कॉमर्सचे क्लासेस घेतात. त्या डॉक्टरनी सांगितलं की सर, व्हॉट डू यू डू? यू डू नॉट पे मी 50,000 करंटली. आय विल सेंड माय चाइल्ड टू युअर क्लासेस फॉर 1 year अँड देन you teach him for free. तुमचं जे पॅकेज आहे ते मला कळलंय, इट इज फॉर 50,000. सो you teach my student in your class and you do not pay me anything currently. ह्याच्यात काय झालं, टीचरनी सर्जरी केली 50,000ची, त्याचे पैसे डॉक्टरला दिले का? नाही. डॉक्टरनी त्यांच्या मुलाला पाठवलं टीचरकडे अभ्यास करायला, त्यांचं पॅकेज होतं 50,000चं, त्यांनी त्याचे पैसे दिले का? नाही. दोघांच्या मध्ये मॉनिटरी एक्सचेंज झाला नाही, पण ट्रान्झॅक्शन झालं का? येस, बिकॉज बोथ ऑफ देम गेव सर्व्हिसेस टू इच अदर. द डॉक्टर डिड द सर्जरी, द टीचर was going to teach the student, so he taught the student for 1 year. Okay, so there was a exchange of services between each of them. आता मी तुम्हाला ह्याच्यातच एक क्वेश्चन विचारते, हे ट्रान्झॅक्शन जे झालंय ह्याच्यात कोणाचा तरी लॉस झाला, कोणाचा झाला विचार करता येईल का? एखाद मिनिट घ्या आणि विचार करा. काही सुचतंय का? सुचत असेल तर कमेंट्स मध्ये लिहू शकता काय सुचतंय ते, बघू आपण बरोबर येतंय का. परत एकदा रिपीट करते, काय सिच्युएशन आहे की प्रोफेसरची टीचरची सर्जरी होती. सो ही वेंट टू अ हॉस्पिटल, he got a surgery of his finger done. For that he was supposed to pay 50,000, but he did not pay that amount to the doctor. डॉक्टरनी तेव्हा काय सांगितलं, तुम्ही मला आता 50,000 देऊ नका, यू डू नॉट पे मी 50,000. इन्स्टेड तुमच्या क्लासचं जे 50,000चं पॅकेज आहे फॉर द इयर, युझिंग दॅट पॅकेज यू टीच माय चाइल्ड इन युअर क्लास. सो टीचरनी पण पैसे दिले नाही, डॉक्टरनी पण पैसे दिले नाही, पण इट वॉज अ ट्रान्झॅक्शन विच हॅपन्ड बिटवीन देम. सो ह्याच्यात लॉस कोणाचा झाला? खूप लोकांना आता वाटत असेल की डॉक्टरनी सर्जरी किती दिवसात केली असेल, 1 दिवसात केली असेल. टीचरला शिकवायला किती दिवस लागले, 12 महिने लागले. अशा कुठल्या तरी नोटवर सगळे विचार करत असतील. बट ऍक्च्युली कमिंग डाऊन टू द पॉइंट, इथे ना डॉक्टरचा लॉस झालाय ना टीचरचा लॉस झालाय. दोघांनाही आपले आपले 50,000 व्हॅलिडली मिळाले. इथे लॉस जो झालाय तो गव्हर्नमेंटचा झालाय. का झाला? कारण हे ट्रान्झॅक्शन जर मॉनिटरी टर्म्स मध्ये झालं असतं तर त्याच्यावर टॅक्सेस आले असते, जीएसटी आला असता, इन्कम टॅक्स आला असतं. सो ह्या टॅक्सेस मधनं ह्या दोन्ही लोकांचा अवॉइडन्स झालाय. दे हॅव नॉट एंटर्ड इन टू अ मॉनिटरी ट्रान्झॅक्शन. सो इथे जो लॉस झालाय दॅट इज ऑफ द गव्हर्नमेंट, not of the doctor or the teacher. Okay, so that was the question. तुम्ही जे काही विचार करत होतात ते नाहीये, आन्सर एकच आहे, the loss was of the government, nobody else was at loss. Okay, so the next point, आपलं डिस्कशन आतापर्यंत आलंय बिझनेस प्रोफेशन वोकेशन ची ट्रान्झॅक्शन्स होतात, त्याचं काय करायला लागतं, रेकॉर्डिंग. बिझनेस म्हणजे काय, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कॅरीड आउट विथ अ प्रॉफिट मोटिव्ह. प्रोफेशन म्हणजे काय, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी प्रॉफिट मोटिव्ह सेम बट इन्व्हॉल्विंग व्हेरियस टाइप्स ऑफ स्किल्स. आणि वोकेशन वे ऑफ लाईफ टू अर्न अ लाईव्हलीहुड. ह्यांची काय होतात, ट्रान्झॅक्शन्स.
ट्रान्झॅक्शन मध्ये 3 टाइप बघितले, कॅश ट्रान्झॅक्शन, क्रेडिट ट्रान्झॅक्शन, बार्टर. कॅश मध्ये काय होतं, ऑन द स्पॉट पेमेंट. क्रेडिट ट्रान्झॅक्शन मध्ये काय होतं, प्रॉमिस टू पे ॲट अ फ्युचर डेट. बार्टर मध्ये काय होतं, नो मनी इन्व्हॉल्व, समथिंग इक्विव्हॅलंट टू मनी इज एक्सचेंज्ड. आणि ह्याचं रेकॉर्डिंग होतं. रेकॉर्डिंग कसं करायचं आहे, आपण म्हणलंय एकदम सिस्टमॅटिकली, कम्प्लिटली एनालिटिकल, प्लस you need to do it chronologically and date wise. So all the 4 concepts must now be very clear to you. काही डाऊट असेल तर तुम्ही मेसेज बॉक्स मध्ये ड्रॉप करत जाऊ शकता किंवा यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन द व्हॉट्सॲप नंबर प्रोव्हाइडेड टू यू. खाली स्क्रोल होतो व्हॉट्सॲप नंबर, त्याच्यावर तुम्ही कधीही डाऊट्स विचारू शकता. आय विल बी ऑलवेज देअर टू आन्सर युअर डाऊट्स. ओके ओके. सो मूव्हिंग ऑन टू द नेक्स्ट पॉइंट, why is bookkeeping and accountancy an art? Okay, so आपण art म्हणजे काय एक्झॅक्टली? So art is basically application of your personal judgments, experience and skills. तुम्ही पेंटर बघितलं असेल, पेंट करताना तो काय करत असतो. आता सपोज दॅट पेंटर इज व्हेरी व्हेरी यंग, से ही इज अ 5-year-old kid. A 5-year-old kid painting and a 30-year-old or a 25-year-old painting, कुणाची जास्त आर्टिस्टिक पिक्चर्स असतील. मे बी एक्सेप्शनल केस काही सोडून दिला तर आयडियली 25 इयर्स 30 इयर्सच्या पर्सनची खूप आर्टिस्टिक, खूप डेव्हलप पेंटिंग्स असतील. का असतील डेव्हलप पेंटिंग्स? बिकॉज ही हॅज एनहान्स्ड हिज आर्ट. ही हॅज डन अ लॉट ऑफ प्रॅक्टिस. ही हॅज गेन्ड एक्सपिरियन्स, कुठले कलर्स वापरायला पाहिजेत, कुठले शेड्स वापरायला पाहिजेत, and he is using his personal judgments to do that particular work of art. So असंच bookkeeping and accountancy is an art. का? आता तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये 2-3 वेगवेगळे अकाउंटंट्स असतील. त्यांनी अकाउंट्स वेगळ्या वेगळ्या टाईपनी शिकलं असेल, प्लस त्यांनी त्याचे पर्सनल जजमेंट्स वेगळ्या वेगळ्या वे मध्ये बनवले असतील. त्यांना वेगळे एक्सपिरियन्सेस आले असतील रेकॉर्डिंगचे. सो दे माइट बी रेकॉर्डिंग the transactions in the ways they want or in the ways they understand it. So इथे काय होतंय, ते त्यांचे पर्सनल स्किल्स, एक्सपिरियन्स, जजमेंट हे यूज करून ट्रान्झॅक्शन्सचं रेकॉर्डिंग करतात. ओके, सो इट इज अन आर्ट बिकॉज एव्हरीबडी हॅज दॅट फ्रीडम. एव्हरी अकाउंटंट हॅज दॅट फ्रीडम ऑफ रेकॉर्डिंग द ट्रान्झॅक्शन्स बेस्ड अपॉन हिज ओन जजमेंट्स. Hence, bookkeeping and accountancy is called as art because it evolves. तुम्ही आत्ता जे अकाउंटिंग एंट्रीज कराल, मे बी तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज गेन झाल्यानंतर, तुम्ही CA CS झाल्यानंतर, कंपनीचे CFO झाल्यानंतर जेव्हा रेकॉर्डिंग कराल किंवा दुसऱ्या कोणी केलेलं अकाउंटिंग चेक कराल, तेव्हा तुमच्या डोक्यात वेगळा अँगल असू शकतो त्याचा. ओके, सो व्हॉट इज दॅट? इट इज गोइंग टू इव्हॉल्व विथ प्रॅक्टिस. इट इज गोइंग टू इव्हॉल्व विथ युअर एक्सपिरियन्सेस. So hence it is called as an art. Next point है, why is bookkeeping and accountancy a science? So bookkeeping and accountancy हे काही set of rules नी governed असतं. त्यांनी इकडे जो point mention केलाय तो आपण go through करू. It is a systematic body of knowledge based on certain principles which have universal applications. So whenever you're doing accounting, तुम्हाला काही रूल्स फॉलो करायला लागतात. आपण बघितलंय की ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करताना आपल्याला रूल्स फॉलो करायला लागतात. व्हॉट शुड बी डेबिटेड, व्हॉट शुड बी क्रेडिटेड, करेक्ट? सो हे काय आहेत? हे बेसिक रूल्स आहेत. अशीच काय असतात? कन्सेप्ट असतात, काही कन्व्हेन्शन्स असतात, रेग्युलेशन्स असतात, स्टँडर्ड्स ऑफ अकाउंटिंग असतात. ही सगळी फॉलो करून डिटेलमध्ये अकाउंटंटला एंट्री करायला लागतात. आता ही जी कन्सेप्ट असतात सगळ्या त्या युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असतात. सगळ्यांना त्याच यूज करायला लागतात वाईल डुईंग द अकाउंटिंग. हेन्स इट इज कॉल्ड ॲज अ सायन्स. पण इथेच एक पॉइंट अजून आपण नोट केला पाहिजे की जसं केमिस्ट्रीमध्ये सपोज एक रिॲक्शन झाली तर त्याचा आउटपुट डिटरमाइंड असतो, त्याचा इफेक्ट फिक्स्ड असतो. हे आणि हे 2 केमिकल एकत्र केले की हेच केमिकल बनणार आहे. ओके, हे फिक्स्ड आउटपुट वालं अकाउंटिंग हे सायन्स नाहीये. सो बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी इज नॉट अ प्युअर सायन्स. प्युअर सायन्स का नाही? कारण आपण जसं म्हणलं, वेगळ्या वेगळ्या माणसाची अकाउंटिंग करण्याची जी स्टाईल आहे ती इव्हॉल्व्ह होत असते किंवा ती डिफर करू शकते एकमेकांपासून.
त्याचे रूल्स, बेसिक रूल्स सेम राहतात, बट द वे ऑफ अकाउंटिंग चेंजेस. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ. ते फक्त आर्ट म्हणजे वाटेल तसं करत बसायचं असं नाही, किंवा सायन्स हेच रूल्स असेच वापरायचे, हीच रिॲक्शन येईल, हाच कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप येईल असं नसतं. ओके, सो इट इज नॉट अ स्पेसिफिक आर्ट or a specific science. Bookkeeping and accountancy is thus a combination. It is an art as well as a science of recording the transactions. So I hope you have covered the major section and understood the major part of the definition of bookkeeping and accountancy. Definition काय होती? Bookkeeping and accountancy is an art and science. Art and science आपण बघितलं. Art म्हणजे काय? It is dependent on personal judgment. It develops with experience, with the freedom that the accountant is using. Secondly, it is a science. Science का? त्याच्यासाठी set rules असतात, regulations असतात, त्याच्यासाठी standards असतात, principles असतात, conventions असतात, concepts असतात. ह्या सगळ्या यूज करून accountant has to do the process. Next आहे, it is a science and art of recording transactions. Recording आपण बघितलंय. It should be done systematically, analytically, chronologically and date wise. Next point is transaction, ज्याच्यात 3 टाइपची ट्रान्झॅक्शन होती. ट्रान्झॅक्शन म्हणजे एक्सचेंज ऑफ गुड्स, सर्व्हिसेस और अदर थिंग फॉर मनी अँड मनी और मनीज वर्थ. त्याच्यात 3 होती, कॅश, क्रेडिट, बार्टर ट्रान्झॅक्शन. आणि सगळ्यात पहिले जे आपण कव्हर केलं, ट्रान्झॅक्शन्स कोणाची? ट्रान्झॅक्शन्स डन बाय अ बिझनेस, प्रोफेशन or vocation. So business काय? Economic activity carried out with profit motive. 3 parts होते, manufacturing, trading, aids to trade. नंतर होतं प्रोफेशन, त्याच्यात 2 टाइपच्या स्किल्स होत्या. दॅट इज ऑल्सो इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, प्रॉफिट मोटिव्ह. पण स्किल्स कुठल्या होत्या? पर्सनल स्किल्स, प्रोफेशनल स्किल्स. प्रोफेशनल म्हणजे अक्वायर्ड, पर्सनल म्हणजे इनहेरंट स्किल्स लाईक ऍक्टर, स्पोर्ट्समॅन, आर्टिस्ट, सिंगर्स, डान्सर्स एक्सेट्रा. Last was vocation. Vocation is way of life. Yoga gurus, life gurus, motivational speakers, हे सगळे कुठे येतात? They fall in the category of vocation. So we saw a major part of the definition today. In the next lecture now we will continue the part which is remaining, that what is exactly bookkeeping and accountancy. आता हे सगळं आपण 12th मध्ये का करतोय असा थोडासा छोटा प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात येत असेल. तर हे 11th मध्ये तुम्हाला झालं जरी असेल तरी तुम्ही तेवढा एम्फेसिस प्रत्येक गोष्टीमध्ये मे बी टाकला नसेल. पण when you are starting the curriculum of 12th standard, you must be very thorough about the basic concepts which are involved in accounts. आताचे टॉपिक्स जे आहेत तुमचे हे प्युअरली अकाउंट्सचे कोर टॉपिक्स असतात वेन यू आर स्टडीइंग 12th स्टँडर्ड. सो त्याच्यासाठी लॉजिक्स जे आहेत, तुमच्या टर्मिनॉलॉजीज ज्या आहेत कॉमर्सशी रिलेटेड, ह्या सगळ्या तुमच्या डोक्यामध्ये खूप क्लिअर असल्या पाहिजेत. सो तुम्हाला येतं आहे, मला मी कधीतरी बघितलेलं, हे यूजसाठी नाही आहे, हे कुठलीही अझम्पशन्स करायची नाहीत. ईच अँड एव्हरी लेक्चर इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. मी कालच तुम्हाला सांगितलंय तुमच्यासाठी खूप क्रुशियल लेक्चर्स आहेत. कुठली? कालचं जे लेक्चर होतं, फर्स्ट लेक्चर पासून फर्स्ट सम पर्यंतची जी लेक्चर्स आहेत ही तुमचा अकाउंटिंग बेस क्रिएट करण्यासाठी खूप क्रुशियल लेक्चर्स आहेत. सो यू हॅव टू सिट स्ट्रेट, बी अलर्ट अँड लिसन केअरफुली टू ईच अँड एव्हरी कन्सेप्ट विच इज टॉट इन द लेक्चर. तुम्हाला ह्याच्यात अजून एक एफर्ट करायचा आहे की यू शुड कीप युअर नोटबुक्स and note down the points, note down the special things which I am telling related to each point. तुम्ही हे जर नोट डाऊन केलं ना तर ऍट द एंड ऑफ द इयर यू विल हॅव अ कम्प्लीट नोटबुक, ज्याच्यात तुम्हाला कुठलाही डाऊट आला तर तुम्ही पटकन रेफर करू शकता. सो एक नोटबुक, मोठी नोटबुक, A4 साइज प्रॉपर नोटबुक, स्केल, पेन्सिल, पेन हे सगळं घेऊनच मग अकाउंटच्या लेक्चरसाठी अटेंड करायला बसायचं आहे. And you have to be very attentive and note down all the points which are being discussed in the lecture. Okay? आत्ताची लेक्चर्स जी आहेत त्याचं ड्युरेशन जे आहे ते आपण आता थोडं कमी ठेवतोय, बिकॉज तुम्ही आता सुट्टीच्या मूडमधून, सुट्टीच्या झोनमधनं येत आहे. सो लगेच तुम्हाला मी जर मोठी मोठी लेक्चर्स दिली तर मला माहिती आहे अर्ध्यातनच लोक निघून जाणार आहेत. युट्यूब चालू आहे ना आता, दुसरा व्हिडिओ पण स्क्रोल करत असाल मध्ये मध्ये, तर असं करायचं नाही. ठीक आहे?
सो वेन एव्हर यू आर वॉचिंग द लेक्चर्स, कम्प्लीट लेक्चर ॲट अ स्ट्रेच बघा, तरच नीट कळणार आहे. मध्ये बोर होऊन द्यायचं नाही, डोकं इथे तिथे जाऊ द्यायचं नाही. ठीक आहे. सो दिस लेक्चर ड्युरेशन इज शॉर्ट इन द इनिशियल डेज. हे आता हळूहळू आपण वाढवत जाणार आहे, सो दॅट यू गेट यूज टू इट. ओके. काही डाऊट्स असतील तर तुम्ही कधी मेसेज करू शकता. लेक्चर बद्दल तुम्हाला जी नोटिफिकेशन्स आहेत ती यूट्यूबवर येतील. सो प्लीज सबस्क्राईब टू द यूट्यूब चॅनल ऑफ बेहरे क्लासेस. तिकडे जे बेल आयकॉन असतं ते क्लिक करून ठेवा. सो वेन एव्हर अ लेक्चर इज अपलोडेड, you will immediately get a notification about it. And if you have liked this video, do like it, do share with all your friends. ज्यांना लेक्चर्स बघायला मिळत नाही आहेत, ज्यांना जमत नाही आहे, त्यांच्याशी पण प्लीज ही लेक्चर्स शेअर करा, सो दॅट दे ऑल्सो स्टार्ट स्टडिंग विथ यू. ग्रुपनी जेव्हा अभ्यास कराल तेव्हा यू विल ऑल्सो फील मोर मोटिवेटेड टू स्टडी. तुमच्यामध्ये पण डिस्कशन होईल, नुसत्या टाइमपास व्हॉट्सॲप मीम्स फॉरवर्ड होणार नाही, ऍक्च्युली काहीतरी अभ्यासाचं डिस्कशन पण होईल. सो डू शेअर दिस विथ ऑल युअर फ्रेंड्स. तुमचे फीडबॅक्स जे आहेत ते तुम्ही व्हॉट्सॲप मेसेज थ्रू आम्हाला इन्फॉर्म करू शकता, कमेंट सेक्शनमध्ये इन्फॉर्म करू शकता. ओके. सो डू लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड इन्फॉर्म ऑल युअर फ्रेंड्स अबाउट द लेक्चर्स. So this was all about today's session. Tomorrow's upcoming attraction is what is bookkeeping and accountancy. So thank you. Have a good day.